लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता जीवा आणि नंदिनी किचनमध्ये असतात. जीवा चकलीचं पीठ मळत असतो. नंदिनी विचारते, "आता काय फराळ बनवणार आहात तुम्ही एवढा?" जीवा म्हणतो, "चकली." आणि जीवा चकली करायला लागतो. जीवाने खूप छान चकली बनवल्यामुळे नंदिनी त्याला कॉम्प्लिमेंट देते आणि ते दोघे खूप छान पद्धतीने फराळ एकत्र बनवत असतात. आता इकडे काव्या सजावट करत असते तेव्हा स्टूलवरून जेव्हा ती खाली पडणार असते तेव्हा तिला पार्थ सावरतो. काव्या पार्थला म्हणते, "असे कसे हो दरवेळेस तुम्ही मला सावरायला येता?" पार्थ म्हणतो, "कदाचित डेस्टिनीलाही वाटत असेल की मीच तुम्हाला आयुष्यभर सावरायला यावं." आणि हे यांचं बोलणं रम्या पाठीमागून ऐकत आणि बघत असते. आणि रम्या लगेच हा सगळा प्रकार वसुंधराला जाऊन सांगते. वसुंधरा म्हणते, "आता देवाच्याच मनात काही आलं ना तरच काहीतरी मोठा धमाका होईल." इकडे मानिनीची मैत्रीण सुनीता फोनवर मानिनीला बोलत असते की धमाका तर झालाच पाहिजे. म्हणजे या सुनीताला नक्कीच जीवा आणि काव्याबद्दल काहीतरी कळालं आहे. नंतर मानिनी काव्याला म्हणते, "आता पुन्हा मला आधीसारखी माझी सापडलेली मैत्रीण कायम मला माझ्यासोबत हवी आहे." ती मैत्रीण म्हणजे काव्या बरं का. काव्याही सुद्धा मानिनीकडे बघून स्मितहास्य करते. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. आता सगळं छान चाललेलं असताना सुनीता कोणता नवीन बॉम्ब फोडणार हे आपण पुढील भागात पाहू. तोपर्यंत नमस्कार.